तुमच्या भावाच्या घरी चाललो होते आज मका पेरणी इतकी फास्ट झाली की विचाराच्या बाहेर आणि या भावाला विचारलं म्हटलं काय विषय. का बर? का जाणार आज काय झालं? तर काय विषय पब्लिक जय श्रीराम मी तेजस सोनवणे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तुमचा भाऊ चालला तर सकाळी सकाळी मस्त डिझेल घेऊन डिझेल घ्यायला. मग काय पेट्रोल पंप वरती आलो तिकडे बाबांनी ते डिझेल वगैरे घेत होते. आपण पेट्रोल टाकून घेतलं आणि त्यानंतर तुमचा भाऊ आला वडारे मक्कीचं बी घ्यायला. मक्कीचं बी वगैरे घेतलं आणि त्यानंतर तुमचा भाऊ घरी आला ना भाऊ. घरी आल्याला म्हटलं चला आता या कपड्यांवर काय होणार नाही. मग काय डायरेक्ट आपले शेतीतले कपडे घालायला लागतात. मग काय लगेच तुमच्या भावाने कपडे वगैरे चेंज केले आणि त्यानंतर तुमचा भाऊ चालला होता मस्तपैकी शेतात. म्हटलं चला आता तुम्हाला घेऊन जातो. अरे तुम्ही कसं काय राहिले मग चला तुम्हाला घेऊन चालतो. पण त्या आधी या भाऊ चालला होता शाळेत. म्हटलं याला विचारून घ्या हा काय चाललंय. का बर? का जाणार शाळेत काय झालं असं? म्हटलं काय विषय नाही भाऊ शाळेत तर जावंच लागतंय काम तर कायमच चालणार आहे. त्यात भाऊ तुमचा भाऊ डायरेक्ट मस्तपैकी नागावरती बसून चालला होता शेतात. म्हटलं काय विषय नाही. मग काय त्यानंतर शेतात आलो मम्मी तर पण येऊन लागलेले. म्हटलं चला आता मम्मी ते आलेत. मग तुमच्या भावाने आपला गेटअप रेडी केला आणि त्यानंतर तुमच्या भावाने मस्तपैकी मकाची पिशवी घेतली आणि लगेच पटापट सुरुवात केली भाऊ मका पेरायला. घरच्यांनी इतकी भारी मका पेरली की विचाराच्या बाहेर भाऊ. म्हटलं चला आता काकून ते इकडे आहे ना आंबे वगैरे पाहत होते. म्हटलं आंबे चोरायचं सोडा भाऊ त्या आधी ना आपली मका पेरून घ्या. मग काय तुमचा भाऊ इतक्या स्पीडने पेरत होते की विचाराच्या बाहेर भाऊ. म्हटलं चला आता मका वगैरे मस्तपैकी पेरून दिलेली आणि त्यात आपल्या घरचे सर्व आलेले होते बरं का. मग काय पप्पा ते पण येऊन लागलेले. म्हटलं काही विषय नाही. तुमच्या भावाने अख्ख्या मळ्यांमध्ये ना सिजंटा कंपनीची ना 6668 या व्हरायटीची मक्का पेरलेली भाऊ. नक्की तुम्ही पण तुमच्या कोणत्या व्हरायटीची मक्का पेरलेली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग आपण इथे संपवणार आहे. तर लाईक करा फॉलो करा. चला जय महाराष्ट्र मित्रांनो.